नमस्कार रसिकांनो, आपल्या विहंकी फूडमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। उन्हाळा सुरू आहे आणि घरात आंबे आहेत, तर आज आपण बापाच्या प्रसादासाठी आणि घरातल्या सर्वांसाठी बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा मऊ लुसलुशीत आंबा शिरा। पण आजचा शिरा नेहमीसारखा नाही, कारण आपण यात साखरेला पूर्ण सुट्टी देऊन एक हेल्दी ट्विस्ट आणलाय। चला पाहूया। सगळ्यात आधी काय करायचं, गॅसवर कढई ठेवून त्यात आपण घेणार आहोत 1 वाटी बारीक रवा। या रव्यामध्ये घाला 2-3 मोठे चम्मच शुद्ध गावरान देशी तूप। तूप टाकताना कंजूसपणा अजिबात करायचा नाही, कारण तुपाने शिऱ्याला खरी चव आणि मऊपणा येतो। रवा भाजतोय तोवर वळूयात आपल्या सिक्रेट हेल्दी ट्विस्टकडे। आपण आज यात पांढरी साखर अजिबात वापरणार नाही, कारण आपण बनवतोय गूळ आंबा शिरा। एका बाउलमध्ये कोमट दूध घ्या आणि त्यात तुमच्या आवडीनुसार सेंद्रिय गूळ टाकून तो पूर्णपणे विरघळू घ्या। गुळामुळे शिऱ्याला एक वेगळाच रिचनेस आणि अप्रतिम चव मिळते, जी आरोग्यासाठीही खूप बेस्ट आहे। आता हा रवा छान भाजून तयार आहे। यात आपण तयार केलेलं गुळाचं दूध सावकाश ओतायचं आहे। दूध ओतताना चमच्याने सतत हलवत राहा, जेणेकरून रव्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। बघा, रव्याने सगळं दूध छान शोषून घेतलंय आणि शिरा छान फुललाय। तर आता आपण त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प टाकणार आहे। हा पल्प शिऱ्यामध्ये मस्त एक जीव मिक्स करून घ्या। काय सुंदर पिवळा धम्मक रंग आलाय बघा। आता गॅस बारीक करून त्यावर फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक छान वाफ काढून घेऊया। या शिऱ्यामध्ये मी इलायची आणि थोडेसे बदाम काजूचे काप टाकलेले आहेत। तर मग साखरेऐवजी गूळ वापरून बनवलेली ही आंब्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, सेव्ह करा आणि शेअर करा।